हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज पुन्हा ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पुण्यातलं एक छान ठिकाण एक्सप्लोर केलं होतं आणि त्याच्याविषयीची माहिती तुमच्यासोबत शेअर केली होती. आय होप की तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सो आज सुद्धा आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. तर दर्शन आमचं कसं झालं, आमचा प्रवास कसा झाला, आम्ही कुठे राहिलो, कुठे स्टे केलं, त्यानंतर काय काय ठिकाणं आजूबाजूची एक्सप्लोर केली, फूड कसं होतं कोल्हापूरचं, कुठे कुठे तुम्ही जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत ह्या ब्लॉग्समधून शेअर करणार आहे. आय होप सो की तुम्हाला या सगळ्याचा फायदा होईल. तर मग आम्ही पुण्याहून निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी दुपारी आणि आम्ही रात्री पोचलो. तर कोल्हापूर ते पुणे आम्हाला पुणे टू कोल्हापूर आम्हाला 5 तास लागले आणि प्रवास खूप छान झाला कारण की रोड्स खूप छान आहेत. फक्त साताऱ्यापासून पुढे कोल्हापूरपर्यंत थोडंसं रोडचं काम चालू असल्यामुळे थोडंसं आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि थोडे डायव्हर्जन्स होते. दॅट्स इट. एनिवेज आम्ही छान रात्री कोल्हापूरला पोहोचलो आणि आम्ही बुक केलेलं होतं हॉटेल सयाजीची रूम. तर आम्ही भरपूर सर्च केलं, रिव्ह्यूज बघितले आणि आमच्या फ्रेंड्सकडूनही आम्ही कोल्हापूरचेच आहेत ते फ्रेंड्स. तर त्यांनी हे हॉटेल आम्हाला सजेस्ट केलं आणि वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे कोल्हापूरमधलं हे. तर आम्ही ही 7-8 दिवसापूर्वीच याची एक रूम आम्ही बुक केलेली होती आणि खूप छान हॉटेल आहे, खूप फ्रेश आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे, इथला स्टाफ पण खूप छान आहे, खूप छान सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतात, कॉपरेशन करतात सगळ्या गोष्टींसाठीच. तर आम्ही हे बुक केल्यामुळे आम्हाला रूमची की लगेच मिळाली. खूप रात्र झाली होती. आम्ही छान टिफिन आणले होते, पराठे मी घेऊन आलेली होती. तर आम्ही रूममध्येच आमचा टिफिन खाल्ला, लवकर झोपलो कारण की सकाळी आम्हाला लवकर उठायचं होतं. आम्हाला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जायचं होतं त्यामुळे आम्ही रात्री लवकर झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. सकाळी उठल्यानंतर आमच्या रूमचा जो व्ह्यू होता तो मी तुम्हाला दाखवते. तर खूप सुंदर असा व्ह्यू होता. सकाळी 5:30 वाजता हा व्ह्यू आहे. त्यानंतर छान सनराईज झाला. आम्ही छान गरम पाणी वगैरे पिलं आणि छान फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आम्ही सयाजी हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्टसुद्धा खूप छान होता. तर तुम्हाला काही येत्या व्हिडिओजमध्ये मी ते सुद्धा दाखवणारच आहे. तर असा काही व्ह्यू दिसत होता. तर त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर गेलो दर्शनासाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या रूमचा टूर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबतच इथला ब्रेकफास्ट कसा होता वगैरे सगळ्या गोष्टी. सो स्टे ट्यून. भेटूया आपण नेक्स्ट एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय. थँक्यू.